खरं तर भारतीय संविधान दिन म्हणून आपण आजचा दिवस नेहमीच साजरा करतो आणि या भारतीय संविधानाचा अधिकार भारत देशातल्या प्रत्येक नागरिकाला आहे आणि त्यांनी प्रत्येकाने या संविधानासोबत समरस होऊन आपला अधिकार जगला पाहिजे, आपला हक्क बजावला पाहिजे. या पाहुयात अस्मिता विजनचा या संदर्भातचा हा संविधान दिनानिमित्तचा हा खास वृत्तांत. भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेला सादर केले. संविधान संपूर्ण भारताच्या नागरिकांसाठी लागू आहे. हा उत्सव भारतीय नागरिकांनी अत्यंत समरसतेने साजरा केला पाहिजे. काही जण हा कार्यक्रम एका जातीपुरता मर्यादित ठरवतात आणि त्यातून तसा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसारही केला जात नाही. ही बाब लोकशाही आणि देशहितासाठी घातक आहे. 26/1/1950 ला संविधान देशात लागू झाले तेव्हापासून हा दिवस देशात लोकसत्ताक दिन म्हणून देशभर सरकारी पातळीवर साजरा केला जातो. हा देश समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावर आधारित असल्यामुळे त्या दिशेने देशात कार्य व्हायला पाहिजे. परंतु काही राजकर्ते आपली व्यवस्था कायम ठेवण्यासाठी सतत झटत आहेत. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र खपून सर्वोत्कृष्ट राज्यघटना लिहून ती घटना समितीच्या अध्यक्षांना सादर केली. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना एका जातीचा होणार नाही याची दक्षता सुद्धा घेतली पाहिजे. भारतीय संविधान कसे महत्वाचे आहे ते सर्व जाती धर्माचे, पंथाचे आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य लोकांना कोणकोणते अधिकार दिले आहेत, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये कोणती आहेत हे समजून सांगितले पाहिजे. सर्वात महत्वाचे संविधान हे सर्वांच्या समान अधिकाराचे प्रतीक आहे हे बिंबवले पाहिजे. कारण आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय नागरिकांसाठी भारतीय संविधान अतिशय महत्वाचे आहे. संविधानामुळेच भारत हा एकसंध असून त्याचे तुकडे होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. भारताचे तुकडे पाडून पुन्हा विषमतावादी व्यवस्था आणण्यासाठी काही लोकांचा प्रयत्न आहे, तो आपण हाणून पाडला पाहिजे. यासाठी संविधान दिनानिमित्त आपण एकत्रितपणे येऊन कार्य केले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने संविधान दिन साजरा करण्याचे समाधान लाभेल.